महायुतीचं लोकसभेचं जागा वाटप समोर भाजपला लोकसभेच्या सर्वाधिक 28 जागा, शिंदे गटाला 15 तर अजित पवार गटाला 4, रासपला 1 जागा। नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर, मवियाच्या राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे लढत होणार। नाशिकची जागा शिंदे गटाकडे गेल्यामुळे भाजपचे दिनकर पाटील नाराज, शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर। हेमंत गोडसेंना उमेदवारीचा फायदा होणार नाही, शिंदे गटासह भाजप अजितदादा गटाचाही नाशिकवर दावा होता। जागा वाटपाच्या नाट्याचा गोडसेंनाच फटका बसेल, अनिल परब यांचं वक्तव्य। सगळं विसरून हेमंत गोडसेंचा जोमात प्रचार करून नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना घोषित झाल्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। ठाणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब, ठाण्यामध्ये मवियाच्या राजन विचारेंसोबत नरेश मस्केंची लढत। कल्याण लोकसभेसाठी महायुतीकडून श्रीकांत शिंदेंची घोषणा, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांमध्ये लढत होणार। भाजपनं शेवटपर्यंत शिंदे गटाला कल्याण ठाण्याच्या जागेसाठी झुलवलं, कल्याण आणि ठाण्याची जागा शिंदे गटाला जाहीर झाल्यावर वडेट्टीवारांचा भाजपवर आरोप। पालघरमध्ये भाजप उमेदवार जाहीर करेल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून पालघरच्या जागेवर दावा। शिंदे फडणवीस अजित पवारांची आज किंवा उद्या बैठक होईल, चर्चेतून पालघरच्या जागेवर मार्ग निघेल, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया।